नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरात आज आपल्या सोबत विजय पात्रे जे अहिल्यानगर वरून आपल्या बरोबर जोडलेले आहेत। एखादा अभिनेता म्हटला की त्याचा चाहता वर्ग मोठा असतो, तसाच एक या देशातील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा एक चाहता अहिल्यानगर ते बांद्रा असा तो सायकलवर एक यात्रा त्यांनी काढलेली आहे। अहिल्यानगर पासून बांद्रा या ठिकाणी जी आपण यात्रा काढलेली त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या। 27 डिसेंबरला सलमान सरांचा वाढदिवस आहे आणि मी काल 1 वाजता माझं संग्राम भाई जगताप आमचे आमदार साहेब त्यांनी मला शुभेच्छा देऊन पाठवलं आणि मी काल 1 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत प्रवास करत होतो रात्रभर सायकलने आणि आता परत त्याच्यानंतर 4-4:30ला उठून मग आता पुण्यामध्ये पोहोचलो। त्याच्यावर तुम्ही मला भेटले मुलाखत। सलमान भाई मला ह्याच्यामुळे आवडते कारण की त्यांचं काम एकदम छान आहे। ते गरिबांना मदत करतात, कुणाचा हृदयविकार असो। आज पण बघा तुम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन असे काही पेशंट असतात थांबलेले, ते म्हणजे काहीच तुच्छ ह्या जातीचा त्या जातीचं काहीच नाही, तसं काहीच नाही बघत। ते सगळ्यांना सगळ्यांना सारखं धरतात आणि मला त्यांचं हेच काम आवडतं। त्यांचे चित्रपट पण असे असतात की आपण फॅमिली संग पाहू शकतो। ते खूप मनाने छान आहेत। ते आत्तामध्ये त्यांनी एक गावाला दुष्काळ पडला त्यावेळेस पण त्यांनी भरपूर नाही का पाण्याची व्यवस्था टाक्या वगैरे एक गाव त्यांनी दत्तक घेतलं। अजून काय जनावरांना चारा वगैरे हे ते त्यांचं असं एकदम चांगलं काम। त्याच्यामुळे मला ते आवडते। ते हिरो आहेत म्हणून नाही, ते भारी राहते नाही, त्यांची स्टाईल आहे, ते भारी कपडे, मला ते काही नाही आवडत। त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं मन भारी, ते बस गरिबांना लय मदत करत, मला ह्याच्यामुळे ते आवडते। अच्छा, बरेच अभिनेता आज आपण चित्रपट क्षेत्रामध्ये आज आपण बघतो, मराठी चित्रपट असू द्या, तमिळ असू द्या किंवा बॉलिवूड असू द्या, बरेच हिरो लोक आपण पाहिले असन, पण त्या अशा जे चित्रपट क्षेत्रामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांनी पण असं सामाजिक काम करणं गरजेचं आहे। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हो, त्यांनी पण केलं पाहिजे। सध्या तर आमिर खान आहेत, नाना पाटेकर आहेत, हे पण करतात आणि अक्षय कुमार हे पण करतात ते काम तसं म्हणजे सामाजिक सोशल वर्करचं। पण मी तर म्हणतो अजून सर्व अभिनेत्यांनी असंच केलं पाहिजे। बरं, ज्या अभिनेत्याचा तुम्ही आज आदर्श घेऊन अहिल्यानगर ते बांद्रा या ठिकाणी चाललेले आहेत, त्या अभिनेत्याचा आदर्श घेऊन आपण चाललेले आहेत, पण त्या अभिनेत्याचा प्रत्यक्ष आपण आदर्श सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काय कसे हे करता अनुभवता? म्हणजे मी तर त्यांना सर देवच मानतो। मी त्यांना म्हणजे आतापर्यंत मी मागच्या वर्षी त्यांना पायी भेटायला गेलो होतो नगर ते मुंबई, तेव्हा त्यांची माझी भेट झाली ती मुंबईला एनडी स्टुडिओला। त्यांचे काही लोक आले आणि मला बोलले की नाही का भाईने आपको बुलाया तो गाडी में बैठो। तर मी गाडीत नाही बसलो, म्हणतो सर इतक्या लांबून आलोय, कशाला गाडीत बसायचं, मला सांगा कुठे यायचं कायचं। तर ते बोलले की एनडी स्टुडिओ आहे लागणमध्ये, हे पोलीस चौकी तिथून आतमध्ये। तर आतमध्ये गेल्यावर पहिले माझी चेकिंग वगैरे केली आणि नंतर सलमान सरांची माझे ज्यावेळेस अशी भेट व्हायला त्यावेळेस करीना कपूर ते सगळे होते भेट होते। पहिले भाई माझ्यावर चिडले, बोलले ऐसा कोई करता है कि आप पागल है कि आप बस से भी आ सकते थे। तो मैं त्यांना बोलो मतलब भाई कैसे दुनिया में ऐसे लाखों करोड़ों फैन है आपके, आपको मिलने के लिए कोई बस से आता है, कोई ट्रेन से आता है, कोई साइकिल से आता है, लेकिन लोग भगवान कुछ मिलने के लिए पैदल जाते। आप मेरे भगवान है, इसलिए मैं अहमदनगर से बम्बई आया हूँ 365 किलोमीटर नंगे पैर चल के, लव यू भाई। मग त्यांनी मला असं पकडलं वगैरे, म्हणलो भाई मैंने आपके लिए गिफ्ट लाए। ते बोलो क्या है, म्हणलो भाई इसमें केक है, गाँव से केक लाए। म्हणलो नहीं सर, इधर बाजू में से बाजार उधर से लाई। तो ठीक आहे चलो भाई, छुरी बिरलो, केक वगैरे कापला, मी हॅपी बर्थडे त्यांना विश केलं, तेवढं झालं। फोटो वगैरे काढले, शूटिंग वगैरे काढली। ते म्हणले राजू इसको मेरे बगल वाले रूम दे दो और इसको नहाने को बोलो। तर मी ज्यावेळेस आंघोळ करत होतो, म्हणजे ज्यावेळेस मी आंघोळ करत होतो ना, बाहेर आंघोळ झाल्याच्या नंतर बाहेर आलो तर एक जण कपडे घेऊन थांबलेला, भाईने पार्सल भेजा। म्हणलं क्या है, त्यानं खोल के देखो, खुलून पाहिलं, अरे कपडे असे पटपट घातले। चलो मेरे साथ, किधर, पार्टी में, पार्टीत गेलो। बाई बोललो खाणं काय, म्हणलं नाही, जाऊ पहिले खाना पिना खाओ और आराम करो ओके। आणि ज्यावेळेस तुम्हाला सर खोटं वाटत असेल, मला चांगलं आठवतं त्या दिवशी ना मंगळवार होता आणि मी ना मला इकडं सलमान खान म्हणजे इकडे सलमान खानचं घर, इकडे माझं घर, म्हणजे ते सेटवर नाही का बनवलेले असतात ते नकली घर, बरोबर। हां, तर त्या घरात आहे ना मी खोटं नाही बोलत, म्हणजे मी माझ्या रूममध्ये एक बेड वगैरे आणि एक LCD आणि साईडला असं गोळ्याचे पाकिट, इकडं बिस्लेरीचं खोकं वगैरे, माझी इतकी सेवा त्यांनी केली। दुसरी गोष्ट, मी मंगळवार होता, मला चांगलं आठवतोय, रात्री स्टार गोल्ड चॅनलला वीर पिक्चर बघतो मी आतमध्ये आणि बाहेर सलमान खान डान्स वगैरे ते फुल पार्टी। मला अरे बापरे काय स्वप्न आहे का, म्हणजे काहीच कळलं। पण ठीक आहे, आज आपण त्यांचा आदर्श घेऊन चाललेले आहेत, पण तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असं काही काम करता का? मी तर म्हणजे माणसांना तर नाही जीव लावू सर, पण तुम्हाला खरं सांगतो, मला आहे ना जनावरांना लय जीव लाव वाटतो। सामाजिक कारण म्हणजे हेच जनावर त्यांना बिस्किट वगैरे हे ते गाय म्हशींना खाणं, कारण की माणसाचं मला काही नाही वाटत, कारण माणसाला तोंड येते कधी बोल मला भूक लागली 2 दिवस उपाशी, ते पण ते बिचारे काय करतील, ते कुत्रे एखाद्या बोललो भाऊ लोकांना त्याला मारतात, पण त्याच्या भावना समजून नाही घेत, अरे मला काहीतरी खायला दे काय। त्यांचा सलमान खानचा आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा हे असं काम करताय? हो।
अच्छा, सलमान खान बरोबर अभिनेता सलमान खान यांच्या बरोबर तुमची आधीची भेट केव्हा झाली होती? 2014. 2014ला. आणि 2012ला मी त्यांच्या घरासमोर उपोषण केलं होतं, जे इंडिया टीव्हीला तुम्ही पाहू शकता. सलमान बर्थडे 2012 फॅन इंडिया टीव्ही या साईटला, म्हणजे यूट्यूबला. आणि म्हणजे ज्यावेळेस आम्ही इंडिया स्टुडिओमध्ये आमची भेट झाली 2014ला, म्हणजे मी घरी येताना त्यांनी मला एक म्हणजे 2 ड्रेस दिले, जीन्स पॅन्ट, ट्राउझर, शर्ट आणि काहीतरी होतं अजून, आणि एक चप्पल वगैरे. आणि मला जातानी 20,000 रुपये, म्हणजे माझ्यासमोर त्यांनी भरपूर पैसे ठेवते. बेटा आपका जितना भी कोई खर्चा हुआ है उतना पैसे उठा लो. तर मी त्यांना बोललो, भाई मैं पैसे के लिए नहीं आया, मुझे आप मिल गए, मुझे सब कुछ मिल गया. आणि ते आप इधर कुछ काम करना चाहते? मतलब नहीं, मैं घर जाना चाहता हूँ. क्यों? मतलब भाई अगले मेरे 12 के एग्जाम है तो पढ़ाई करना चाहता हूँ, तो ये आपके पढ़ाई के लिए मेरे तरफ से 20,000 रुपये मी घेतो. त्यांनी माझ्या खिशात बळ कोंबले. म्हणलं आता इतक्या मोठ्या स्टारने पैसे दिलेत, घ्या. ते पैसे घेतले मी आणि खूप दिवस जपून ठेवले. पण विषय असा झाला, नोटबंदी लागली, मोदींनी नोटा चेंज केल्या. मग ते मला जावं लागलं बँकेत आणि ते बदलून घेतल्या. मला ते तसंच जपून ठेवायचं होतं. म्हणलं ज्या वेळेस परत कधी भेटू ना सर, तुम्ही ते 20,000 रुपये दिले, ते मी अजून जपून ठेवले. बरं. अच्छा, आता आपण बघतो, तुम्हाला वाटतं का सलमान खानने आता अजून काय केलं पाहिजे लोकांसाठी? भाई तर अजूनपर्यंत कामच करतात लोकांसाठी ना, याच्या पुढे पण अजून चांगलंच काम करतील. बरं. तुमची भेटीच्या माध्यमातून काय सांगाल आपण प्रेक्षकांना, काय सांगाल? म्हणजे ज्या पण वेळेस माझी भेट त्यांच्या संग होईल तर मी त्यांना एक गिफ्ट चालवलेलं आहे, मी त्यांना ते देणार आहे. अभिनेता सलमान खान यांच्याबरोबर जी आपली भेट होणार आहे त्याचा प्रवास तुमचा कसा असणार आहे? मी आता आयल्यानगर ते बांद्राला जर नाही भेटले, मला असं वाटतं ते बांद्राला नसते तर मी तिथून परत लोणावळा जाईल. आणि ते मी तर असं ऐकलं ते दुबईला आहेत. बरं. आणि जरी पण ते घरी ना, जोपर्यंत दुबईहून इकडे येत नाही तर मी तिथंच थांबणार आहे. पण मी त्यांना जे गिफ्ट चालवले ते सायकल, मी कामधंदे करून एक जुनी सायकल घेतली त्यांच्यासाठी आणि ते देणार आहे. ते तर मला बोलते नाही बेटा ऐसा वैसा, तर मी त्यांना पहिले प्रॉमिस करणार नाही, लगेच सांगणार नाही सर मैंने आपके लिए एक साइकिल गिफ्ट लाई, असं म्हणणारच नाही. पहले त्यांना सगळं विचारणार आहे, मुझे आपको कुछ तो भी देने का है. पिछले साल आपने मुझे कपड़ा दिया, पैसा दिया, खाना पीना दिया, रहने को जगह दिया, तो मेरे तरफ से गरीब की तरफ से लो. आपके हर कोई बड़े फैन है. आपको बोलते भाई मैं आपका बहुत बड़ा फैन हूँ, बहुत बड़ा फैन हूँ, लेकिन मैं आपको एक बोलना चाहता हूँ, भाई मैं आपका बहुत छोटा फैन हूँ और छोटे फैन की तरफ से एक छोटा सा गिफ्ट, प्लीज़ ना मत बोलो. आप बोलते ना एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद तो आपकी भी नहीं सुनता. तो मैंने भी एक कमिटमेंट की तो मैं भी नहीं सुनता. मी ते गिफ्ट ह्याच्यामुळे देऊ राहिलो कारण की आजपर्यंत सलमान सरांना जे पण कोण भेटतं काही ना काही मागत राहतं, काही ना काही मागत आणि ते देतात, त्यांना माहिती देतात. पण त्यांच्या जवळ जायचं फक्त एक नशीब पाहिजे. ते बाकीचे ते बाउन्सर लोक असतात ना, ते जाऊ देत नाही, दुसरं काही नाही. आणि त्यांच्या जीवाला पण जास्त धोका. एक जण म्हणलं मी त्यांचा फॅन आहे, असं आहे तसं आहे. आणि ज्यावेळेस तो आतमध्ये गेला त्याच्या बॅगमध्ये काहीतरी वस्तू निघले, हत्यार वगैरे, एक बॉडीगार्ड शक आला, ते धरल्या गेला. त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत जाणं आता लय अवघड झालंय. पण मला हे बोलायचंय, ते कुणाला पण काही ना काही देत राहतात ना, पण आपलं पण एक काम आहे ना, इतका भारी माणूस आहे, इतका कुणासाठी पण काहीतरी करतो, तर त्याला काहीतरी दिलं पाहिजे ना. नाही त्याचं फुल द्या, सेल्फी काढा, फोटो काढा, एवढंच बस, आणि हॅपी बर्थडे बाय, हे काय फायदा? त्यांना पण काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून मी ती सायकल त्यांना चालवली. ओके. आज आपण बघतो देशामध्ये एखाद्या अभिनेत्याचे बरेच फॅन असतात, पण अभिनेता सलमान खान यांचा एक अनोखा फॅन आज आपल्याला बघायला भेटलेला आहे. कारण मागच्या वेळेस तो फॅन चालत अहिल्यानगर ते मुंबई असा त्याचा प्रवास होता आणि आजही त्याचा एक वेगळा प्रवास त्यांनी आज अहिल्यानगर ते बांद्रा असा हा सायकलवरचा प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि ज्या सायकलवर ते जाणार आहेत ती सायकल सलमान खान यांना ती भेट देणार आहेत. अशा या अहिल्यानगर भागातील विजय पात्रे यांना पुणेकर माझाच्या वतीने शुभेच्छा. कॅमेरामॅन सिद्धांत, मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज.